मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा या धोत्रा गावी आलेलो आहोत आणि अनेक वर्षापासून या कलेची जनजागृती आहे। ती जनजागृती लोकनाट्याच्या माध्यमातून या ठिकाणी ती रुजवल्या जाते। असे कलाकार आपल्या सोबत आहेत। आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव अनेक वर्षापासून या ठिकाणी ते काम करतायत, परंतु वेगवेगळे विषय घेऊन आपण नेहमी सातत्याने या ठिकाणी आरबी मराठी संवादच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय। परंतु आज असे काही जिवंत कलाकार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचा व्यथा या ठिकाणी मांडण्यासाठी, म्हणून आज आपण कुठेतरी या ठिकाणी सकारात्मकता या ठिकाणी दाखवावी, त्या कलेची या ठिकाणी दाखवावी, म्हणून आज आपण त्यांच्या फडामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। हार्दिक स्वागत, सुस्वागतम सर। नमस्कार। आज या ठिकाणी ही जी लोककला या ठिकाणी लोप पावत चाललेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण मत काय? सर, ही लोककला पावत का चाललेली? पूर्वीचा जो प्रेक्षक वर्ग होता तमाशा बघणारा, तो जरा वेगळ्याच पद्धतीनं बघायचा तमाशा, परंतु ही आता नवीन पिढी आलेली आहे। या पिढीला व्यसनाधीन पिढी म्हटलं तरी हरकत नाही। या व्यसनाधीन पिढीमुळं आजचा हा तमाशा, आजची सांस्कृतिक कला लोप पावत चाललेली। कारण आजकाल ही मुलं जे येतात ते कार्यक्रम बघण्यासाठी येत नाही, तर फक्त मुलींना बघण्यासाठी येतात। त्यांना कार्यक्रमाचं काहीच घेणं देणं नाही। 100 रुपयाचं तिकीट काढायचं, आतमध्ये यायचं आणि एकदा कार्यक्रम सुरू झाला की कलावंताला दगड मार, माती फेक, काहीतरी वेड वाकडं बोलणे, किंवा लेडीज ज्यावेळेस नाचायला येतील त्यांची छेड काढणे, दगड मारणे आणि त्यांना काही वेड्या वाकड्या खुणा करणे, इशारे करणे, या वैतागामुळेच आजकालचा कलावंत वैतागलेला आहे। म्हणून हा तमाशा फड, हाच नव्हे तर महाराष्ट्रात बहुतेक तमाशा फड या प्रेक्षकाला वैतागलेला आहे। किती वर्षापासून या ठिकाणी काम करताय? जवळजवळ 40 वर्ष झालेत मला। कोणती भूमिका निभावताय आपण या तमाशामध्ये? मी अनेक भूमिका केल्या, जसं काही विलन कॅरेक्टर आहे, गायक पण आहे, त्याप्रमाणे कॉमेडी काम करतात। माझ्यासोबत माझे मित्रमंडळी बसलेले आहेत, तेही कॉमेडी काम करतात, काही गाणे वगैरे म्हणतात, काही नागपूरचे कलाकार आहेत ते डान्स वगैरे करतात या ठिकाणी। तर हा संचय, हा फार जुना संचय सर। या तमाशा मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाले। अनेक पुरस्कार सुद्धा या ठिकाणी या मंडळाला मिळालेले आहेत। बिलकुल बरोबर सर, फार पुरस्कारही मिळालेले आहेत। आणि ज्यावेळेस आनंदराव महाजन जळगावकर संस्थापक होते, 1925 ला त्यांनी संस्था स्थापन केली। आज 2025 ला या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले सर। बरं, किती लोक या ठिकाणी काम करतात? या पूर्वी तर 100-150 लोक काम करायचे आहेत, परंतु आता काय झालेलं, प्रेक्षक वर ऑर्केस्ट्राकडे जास्त वळला, वगनाट्याकडे कोणी बघत नाही। प्रेक्षकाला आवडतं फक्त ऑर्केस्ट्रा, कारण जसा चष्मा तसं त्यांचं बघणं असतं। म्हणून आता जवळ 70-80 लोक आमच्या फडात आहेत। पण या ठिकाणी लोकनाट्याच्या माध्यमातून विविध ज्या गाणी आहेत, हिंदी फिल्म या ठिकाणी जास्त चालते, कारण की पूर्वीच्या ज्या गणगवळणी या ठिकाणी जे लोकनाट्य चालायचे ते कमी झालेले आहे। सर, पूर्वीचा तमाशा हा ढोलकी टाळ तुंतण्याचा होता, परंतु काळ बदलला तसं तमाशावाल्याला बदलावं लागतं। आजचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सगळं काही इलेक्ट्रॉनिक आलेलं आहे, ते इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आम्हाला चालवावं लागतं। आणि ज्याप्रमाणे आमच्या तरुण पिढीची मागणी असते, ती मागणी आम्हाला त्यावेळेस पूर्ण करावी लागतील। जास्त करून हिंदीवर जोर आहे। जनजागृतीच्या माध्यमातून काय आपण सादर करताय? जनजागृतीच्या माध्यमातून पूर्वी वगनाट्य आपण सादर करायचो किंवा पोवाडे सादर करायचो, हे जुने लोकांचे काहीतरी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करायचो, परंतु आता ती पिढी ऐकणारी नाही। त्याला गणगवळण ऐकत नाही, गणगवळण कृष्ण त्यांना कळत नाही, कृष्ण म्हणजे कोण होता, काय होता, ते डायरेक्ट म्हणतात हो माग हे कृष्ण नको, गणगवळण नको, आम्हाला मुली बोलवा, गाणे दाखवा, असा दृष्टिकोन या तरुण पिढीचा आहे। मग तुम्हाला काय वाटतं की उत्तर तर काय होणार नाही, परंतु काय सांगता येतं, योगायोग तिकडचे ज्या प्रमाणे कार्यक्रम सादर करतात तिकडची लोक आपल्याकडे आता यायला लागले। महाराष्ट्रातला कलावंत हा संपत चाललेला आहे। पूर्वी महाराष्ट्रात हा तमाशा म्हटलं एक तर डोंबारी लोकांचा होता जास्त करून, बरोबर आहे की नाही? आता तो समाज संपलेला आहे। आता त्यांच्या जागी हे नागपूरच्या बाया किंवा अनेक दुसऱ्या समाजातल्या बाया येऊन कार्यक्रम करतात। त्यांना गणगवळीचा बाज नसतो, काही नसतो, तमाशा काय असतं हे त्यांना माहीतच नसतं। अच्छा, केवळ हे नववारी गेलं आणि सगळं सहावारीवर आलेला आहे तमाशा। मित्रांनो, ही आहे खरी परिस्थिती, कारण की आपल्याला माहिती आहे की लोकांसाठी जपण्याची ही जी कला आहे, परंतु ते वेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात। बरं, 16 आणि 35 वयोगटातील तरुण आणि तरुणींना काय संदेश देणार? नाही, संदेश हाच देणार की तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला। आम्ही पुणे जिल्हा, सांगली, सातारा जिल्हा ज्यावेळेस कार्यक्रम करतो, 3-4 हजार महिला मुली त्या कार्यक्रमाला, त्या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी असतात। कारण त्यात तो पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे। राईट आहे का नाही? कलेचं माहेरघर असल्यामुळे तिकडे प्रेक्षक वर्ग दाद देते तमाशाला, कारण ही संस्कृती संपत चाललेली आहे आणि याला संपवणारी ही तरुण पिढीच आहे। पूर्वीचे लोक 5-5 वाजेपर्यंत कामं करायचे आहेत। आता छावा चित्रपट बघा तुम्ही, छावा चित्रपटामध्ये सुद्धा एकदम भारी त्या विकीनं काम केलं, चांगले केलं। आम्हाला अभिमान आहे की अशी कलावंत पुढे जात आहेत म्हणून। तुम्ही आता ते MSG बघा, महाराष्ट्राची हास्य जत्रा बघा, हे तमाशाच सादर करायला लागलेले एक प्रकारचे।
तो बघतायत पण ही जिवंत या ठिकाणी लाईव्ह मध्ये बघत नाही. लाईव्ह मध्ये बघत नाही, कारण आपण जर पडद्यावर बघितलं हाफ चड्डे आहे, आम्हाला काय काय म्हणतात, हो हाफ चड्ड्यावर मुली नाचवू नका. अरे बाबा, जशी प्रेक्षकांची मागणी तसं आम्हाला पुरवावंच लागतं. पूर्वी नव्हते हाफ चड्ड्या, पण आता आल्यात. आणि आता ज्यांनी आणलेत हे फक्त हे पिक्चर वालेत, मोबाईल वालेत, यांनी सगळं काही आणलेलं बरं, आहे. लावणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी युवक या ठिकाणी धाव घेतोय, ती कला या ठिकाणी जोपासण्याचा प्रकार करतोय. जशा मुली या ठिकाणी पहिल्या लावणी करायचे, आता सुद्धा या ठिकाणी लावणी. सर काय झालं आता लावणीचं, पूर्वी तमाशातच लावणी व्हायची ढोलकी टाळ तुनतीवर, परंतु आता ह्या नवीन नवीन यायला लागल्यात. 3-3, 4-4 लाख रुपये सुपारी घेतात, नुसत्या लावण्यावर नाचतात, परंतु ह्या तमाशातल्या लावण्याकडे कोणी बघतच नाही. तर पूर्वी जे नाचणार नव्हते ते आता राहिलेलेच नाहीत. बरं, महाराष्ट्र शासनाकडे काय मागणी कराल की लोक कलाच्या माध्यमात? आता महाराष्ट्र शासनाकडे आमची एकच मागणी आहे की आमचे वयोवृद्ध कलावंत आहेत, त्यांचे मानधन वाढलेत पाहिजे, किंवा काही काहींचे 3-3, 4-4 महिने मानधन मिळत नाही, ती वेळेवर मिळलीच पाहिजे. कारण आता आम्ही वयस्कर 60-60 वर्ष वय झाले, अजून 2-4 वर्ष आम्ही कार्यक्रम करू, 2-4 वर्षानंतर आम्ही कुठं जायचं, कोणाकडे हात पसरवायचं? शेवटी शासनच आम्हाला मदत करणार आहे का नाही? मग यावर आताच्या नवीन सरकारनं सुद्धा, सांस्कृतिक मंत्री त्यांनी सुद्धा जरा लक्ष दिलं पाहिजे, कलावंताला कुठंतरी त्यांनी स्थान दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस कमिटी स्थापन करता मुंबईला सचिवालयामध्ये सांस्कृतिक विभागात, तर या क्षेत्रातली एक तरी व्यक्ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, म्हणजे जाणून जो कलावंत असली कोण आणि नकली कोण म्हणजे त्याला जाणीव असली पाहिजे. जाणीव असली पाहिजे, कलावंताची माहिती असली पाहिजे, तमाशाची माहिती असली पाहिजे, असा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांनी बसवला पाहिजे. बरं, आपल्या मालकाबद्दल 2 शब्द काय प्रकट करतात? हो, सांगू शकतो की मालकांबद्दल. आमचे मालक हे जी मुलं आहेत तिघं, हे आमच्यापेक्षा लहान आहेत, परंतु ते आम्हाला सगळ्यांना घेऊन चालतात. ते म्हणजे आम्हाला कोणाला डावलत नाही, कलावंतावर प्रेम करणारी माणसं आहेत. ज्यावेळेस संजय महाजन ज्या होते त्यांचे वडील, ते कलावंतावर प्रेम करणारे होते. आता हे तिघं भाऊ आहेत, रवींद्र महाजन, महेंद्र महाजन, हेमंत महाजन, हे चांगली मुलं आहेत. शेवटी जुन्या माणसाचं ते ऐकून चालतात. त्यांना 3 मुलं होते. हो, 3 मुलं होते. संजय महाजन यांना 3 मुलं होते. ते वारल्यानंतर या तिघा मुलांनी, तिघा भावंडांनी ही संस्था पुढे चालली ठेवलेली. हे नाव चाललं पाहिजे, हा त्यांचा ध्येय, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. मित्रांनो, आज आपण त्यांच्या फडामध्ये येण्याचं कारण असं आहे की कुठेतरी या ठिकाणी लोकांची कला या ठिकाणी दिसल्या गेली पाहिजे आणि कुठेतरी हे सुद्धा कलाकार आहेत. आपण जसं टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी जी फिल्म बघतोय, परंतु हा जो लाईव्ह शो या ठिकाणी बघत असताना कुठेतरी या ठिकाणी दगडफेक या ठिकाणी होते आणि कोणीतरी या ठिकाणी कलावंताचा एखादा अवय जर कमी जर झाला तर याला दोषी जर म्हटलं तर तुम्हीच आहात. आणि सर, एक थोडस 2 मिनिटं बोलतो मी. आज 5-7 वर्षापूर्वी आपल्या या धोत्रा यात्रेतच एवढा पाऊस झालता, एवढी गारपीट झालती, आम्ही 5 दिवस इथं पडून होतो. 5 दिवस त्यावेळेस सुद्धा काँग्रेसचं राज्य होतं. ना आमदारांना आमची दखल घेतली, ना खासदारांना घेतली. त्यावेळेस खासदार होते बाळासाहेब विखे पाटील, तुमचे जिल्हा काय म्हणतात ते मंत्री होते, आणि आपले साहेब होते अब्दुल सत्तार साहेब. मी तोंडावर बोलणारा माणूस आहे, कोणीच आमची दखल त्यावेळेस घेतलेली. पण गावकऱ्यांनी आपल्या मंदिरानं आम्हाला वेळेवर 2 टाइम त्यांनी जेवण वगैरे पाठवलं होतं. मंदिरवाल्यांनी, गाववाल्यांनी मदत केली. ती जी कॉन्ट्रॅक्टर मंडळी होती आमची, त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं त्या टायमाला गेलं. 3-4 दिवस आम्ही या ठिकाणी पडून होतो. एवढा थर लागलेला होता त्या टायमाला. याच धोत्रा यात्रेमध्ये, याच रस्त्यावर झाडं पडली होती. त्या हालाकीतेमध्ये आम्ही या ठिकाणी दिवस काढल्यात. आता गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही धोत्रा यात्रेत येत होतो, लातूरवरून येत होतो, तर आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. त्या गाडीमध्ये जवळजवळ 17-18 लेडीज होत्या. जर वेळेवर डिवायडर नसतं तर आमच्या सगळ्या 17-18 लेडीज त्याच जागेवर एक्सपायर झाल्या असत्या. या धोत्रासाठी आम्ही लातूरवरून येत होतो, आणि आज याच धोत्रा यात्रेतून आम्ही परत लातूरला चाललोय कार्यक्रमाला उद्या. मित्रांनो, ही आहे परिस्थिती. कुठेतरी या ठिकाणी राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी सुद्धा लक्ष देणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आपण जाणून घेतलेलं आहे त्यांच्या व्यथा, त्यांच्या कथा, आणि आज सुद्धा त्यांचा लाईव्ह शो बघण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने त्यांची कला बघण्यासाठी यावं आणि वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल कशी असती हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आरबी मराठी समाजच्या माध्यमातून करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.